हाय फ्रेंड्स, चला बनवूया मकईचे वडे, कॉर्न वडा। त्यासाठी मी 3 ते 4 मकई घेतलेले आहेत। आता मकई या पद्धतीने आपण कसं कापायचं ते सांगून राहिली आहे। या पद्धतीने काढून घ्यायचं त्याचं आणि मकईला छान दाणे काढून घ्यायचे मकईचे। तर या पद्धतीने मकई सोलून घेतली आणि त्याचे या पद्धतीने कापून दाणे काढत आहे। हे स्वीट कॉर्न आहे जे आजकाल मार्केटमध्ये मिळतात ते आहे, साधी मकई नाही आहे। साध्या मकईचे पण वडे छान लागतात, हे थोडेसे गोडसर लागतात। या पद्धतीने सर्व मकईचे दाणे मी काढून घेतलेले आहे। तर आपण याचा आता पेस्ट बनवून घेऊया। थोडं थोडं करून मिक्सरमध्ये आपण हे बारीक करून घेऊया। जोपर्यंत मिक्सरमध्ये बारीक करताय तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर ही रेसिपी आपण लहान मुलांना टिफिनमध्ये पण देऊ शकतो। थोडं तिखट मिठाचं प्रमाण थोडंसं लेकरांना देताना बरोबर पाहायचं आहे। थोडा बारीक चिरलेला कांदा टाकला, हिरवी मिरची टाकली, ठेचलेला लसूण टाकलेला आहे। ही हिरव्या लसणाची पात आहे, बारोमासी जो लसूण असते ना त्याची पात आहे, ती बारीक चिरून टाकलेली आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर म्हणजे सांबार टाकलेला आहे। थोडंसं तिखट, मीठ आणि हळद टाकायचं आहे। लेकरांना देत असेल तर थोडंसं कमी टाकायचं आहे। हिरवी मिरची स्किप करून घ्यायची जर लहान मुलांना देत असेल तर। आणि थोडेसे तीळ टाकत आहे, थोडासा ओवा टाकायचा आहे आणि आवश्यकतेनुसार तांदळाचं पीठ टाकायचं आहे, म्हणजे बाइंडिंग आली पाहिजे। या पद्धतीने आपण तांदळाचं पीठ टाकायचं आहे। खूप मस्त लागतात हे वडे, खायला खूप टेस्टी लागतात। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप मस्त अशी ही रेसिपी आहे। तर या पद्धतीने सगळं साहित्य छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपण तर हाताला थोडंसं पाणी लावलेलं आहे आणि पाणी लावून या पद्धतीने वडे बनवून घ्यायचे आहे। बघा या पद्धतीने बनवू शकता। आपल्या नेहमीप्रमाणे वडे बनवून घ्यायचे आहे किंवा दुसऱ्या पद्धतीने म्हणजे छिद्र न करताही टिक्की सारखे पण तुम्ही बनवू शकता। या पद्धतीने पण बनवू शकता आणि तेल तुम्ही डीप फ्राय पण करू शकता। मी कमी तेलामध्ये फ्राय करून राहिलेली आहे। हे असेही छान वाटतात आणि डीप फ्राय केलेलेही छान वाटतात। छान दोन्ही बाजूनी आपण छान भाजून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे। शेलो फ्राय करून राहिलेली आहे मी। भरपूर तेल टाकून जसं वडे तळतो त्या पद्धतीने पण तुम्ही तळू शकता आणि खायला खूप भन्नाट अशी ही रेसिपी आहे। खूप मस्त लागते, लहान मुलं आवडीने खातात। खूप मस्त असे हे वडे तयार होतात। तुम्हीही एकदा नक्की ट्राय करून बघा, खायला खूप मस्त लागते। नक्की एकदा ट्राय करा तुम्ही आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।